हॅलो. तर वळूया सामन्याकडे मित्रांनो. आपल्याला पाहायला मिळतील एका बाजूला मॉर्निंग सुपरस्टार कर्जत, दुसऱ्या बाजूला नंदादेवी नांदगाव. नंदादेवी नांदगाव वडगर. पहिला चेंडू, सलामीचं षटक या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु पंचांचा इशारा आलाय. पहिला चेंडू टाकला जातोय खराब आणि या स्वैर चेंडूनं स्वैर धाबेनं संघाचं खातं ओपन होतंय. गोलंदाज दिनेश उल्वेकर. चौकार या ठिकाणी आपण बघतोय. चंद्रकांत ठाकरे यांनी मारलेला हा आपण बघतोय जबरदस्त टोला, ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना की तशाच पद्धतीने हा टोला लगावलाय. पहिल्या चेंडूवर आलाय चौकार आणि या चौकाराने आपण बघतोय असं वाटलं होतं कदाचित षटकार पाहायला मिळेल. अमोल मालकर, आपण कुठे असाल तर आपण प्लीज स्टेजशी संपर्क साधायचा. अमोल मालकर, चांगला प्रयत्न. यावेळेस आपण बघतोय आनंद कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जाईल सरळ लॉंगअपच्या रिजन मध्ये, तिथे मिळते सिंगलने आपण बघतोय एक जबरदस्त सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली होती. चंद्रकांत ठाकरे त्यानंतर सुधीर पवार ही जोडी आपण बघतोय खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळते. मॉर्निंग सुपरस्टार कर्जत या संघाकडून आपण ज्या पद्धतीने पाहिलं होतं, पहिला चेंडू ज्या वेगानं ज्या प्रहारानं मारला होता असं वाटलं होतं कदाचित 6 धाबा मिळतील, परंतु चेंडूची लांबी थोडीशी कमी पडली आणि चेंडू मैदानामध्येच पडला. वन बाउंस सीमा पार गेला होता. त्या चौकारानं आगास तर चांगला झालाय तो मी म्हणेन मॉर्निंग सुपरस्टार कर्जत या संघाचा नंदादेवी नांदगाव आणि वडगाव या संघाविरुद्ध खेळताना. परंतु बघूयात गोलंदाज दिनेश उल्वेकर गोलंदाजी करतोय. डावखुरी हाताचा फलंदाज सुधीर ऑन स्ट्राईक. चांगला प्रयत्न. याही वेळेस सुधीरनं तोच प्रयत्न केलाय. चेंडूला फेकून देण्याचं काम केलं होतं स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये, जिथे पाहायला मिळतंय सिंगल तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न आणि तोही पूर्ण. 2 धाबेनिशी संघ जाऊन पोहोचला तो तब्बल 8 या आकड्यावरती. 8 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आमचे गुरुवर्य टीके माळी सर यांचं आगमन आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपल्याला पाहायला मिळत आहे. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. अगदी पहिल्या दिवसापासून आपण म्हणतो ना की सलामीची इनिंग कशा पद्धतीने खेळली जाते, तशा पद्धतीनं सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासूनच या स्पर्धेच्या सर्व सूत्र त्यांनी आपल्या हातामध्ये घेतली होती. एक चांगला प्रयत्न, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, सन्मान देण्याचा प्रयत्न केला, परंतु पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. सिंगलचं कन्व्हर्टिंग मित्रांनो दुहेरीमध्ये कशा पद्धतीने केलं जाईल त्याचं उदाहरण या ठिकाणी आपण बघतोय. एक चांगला क्रिकेट सुधीर आणि चंद्रकांत या जोडीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. जिथे चांगले चेंडू तिथे सिंगल डबल धाबा, जिथे खराब चेंडू तिथे मात्र चौकार पाहायला मिळाला होता. आणि एकूणच 10 धाबा धावफलकावरती. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न केला होता, गरज होती का या ठिकाणी, परंतु प्रयत्न केला. कधी कधी बरेचसे असे प्रयत्न आपल्याला बऱ्याचदा फलंदाजांकडून पाहायला मिळतात. कधी कधी सरळ बॅटने चांगले प्रयत्न होतात, परंतु इथे मात्र एका वेगळ्या पद्धतीनं फटका सजवण्याचं काम केलं होतं, परंतु तो अपुरा प्रयत्न पडला. निर्धाव चेंडूची सांगता धावफलकावर धाबा ते 10 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. कर्जत आणि नांदगाव वडगर असे 2 संघ एकमेकांविरुद्ध सज्ज झालेत. पहिले 2 सामने रंगतदार परिस्थितीमध्ये पाहायला मिळाले. पुन्हा एकदा फुटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता, धाव घेण्यासाठी मना केला, नकार दिला, कदाचित डोक्याची घंटा झाली असती. इथे पाहायला मिळते पहिल्या षटकाची सांगता, पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. गोलंदाज दिनेश उल्वेकर यानं 10 धावा खर्ची केल्या पहिल्या षटकामध्ये. एक खराब चेंडू फेकला होता, परंतु त्यानंतर त्यानं स्वतःला सावरलं. आपल्या जवळची गुणवत्ता सिद्ध करताना हे षटक फेकलं. पहिल्या षटकाच्या अंती एकूण धावा पाहायला मिळत आहेत, त्यात तब्बल 10 धावा. चंद्रकांत ठाकरे 5 या धावसंख्येवर खेळतोय. सुधीर पवार 4 या आकड्यावरती खेळतोय. एकूण धावा अवंदरच्या मदतीनं 10 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवशी आपण बघितलं होतं पहिला सामना झाला होता अगदी 9:15 वाजता पहिला चेंडू पडला होता. सनसिटी ब्लास्टर उल्वे त्यानंतर आरसी बॉईज अलिबाग हे 2 संघ एकमेकांविरुद्ध खेळले होते आणि तो सामना जिंकला होता अलिबाग संघानं. त्यानंतर दुसरा सामना आपण पाहिला गौरी स्पोर्ट्स उल्वे, रितू स्पोर्ट्स विंदणे आणि तो सामना जिंकला होता उल्वे संघानं.
त्यानंतर तिसरा सामना आपल्या समोर सज्ज झालाय, तो मॉर्निंग सुपरस्टार कर्जत. हॅलो, हॅलो. हॅलो. तर सुरुवात होती दुसऱ्या षटकाला, जिथे आपण बघतोय पुन्हा एकदा यावेळेस मात्र प्रयत्न केला होता, एक चांगला प्रयत्न, परंतु तो प्रयत्न या ठिकाणी आपण बघतोय या विकेटचा शोध घेतला जात होता आणि ती विकेट मिळती आहे दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर. तर बघतोय आपण पहिल्या विकेटचा शोध या ठिकाणी कंप्लीट केला जातोय. फलंदाज चंद्रकांत ठाकरे याच्या खेळीचा अंत आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज केतन मेहर, एक मोठं नाव आपण बघतोय, गेली कित्येक वर्ष क्रिकेटच्या मैदानामध्ये एक उच्चतम कामगिरी करणारा, अगदी दर्जेदार कामगिरी करणारा हा खेळाडू केतन मेहर. अष्टपैलू कामगिरी आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीने अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू, तितकीच चांगली गोलंदाजी, तितकीच चांगली फलंदाजी आणि एक नावारूपाला आलेला हा खेळाडू, परंतु त्यांना पहिल्या चेंडूवर विकेट मिळवून दिली आहे ती चंद्रकांत ठाकरेची, कर्जत संघाची, आपल्या संघासाठी, या नंदादेवी नांदगाव आणि वडगर संघासाठी. तर बघतोय आपण सद्यस्थितीला पहिली विकेट गमावली ती या ठिकाणी मॉर्निंग सुपरस्टार कर्जत या संघानं. एक धाव या ठिकाणी आपण बघतोय. एक संयोजन जर पाहायला मिळतोय, एक जबरदस्त संकल्प जर विचार करायला गेलं तर या कॅप्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी तर आपण बघू शकता खेळाडूंची ओळख अगदी सहजतेने व्हायला पाहिजे त्या इराद्यानं या टोप्यांची पण आपण बघतो ना, कॅप्स आपल्याला पाहायला मिळतात. त्या कॅप्सची पण संकल्पना अगदी सुरेख पाहायला मिळते. जे 50+ खेळाडू असतील त्यांच्यासाठी पर्पल कॅप्स, 45+ खेळाडू असतील त्यांच्यासाठी येलो कॅप आणि 40+ खेळाडू असतील त्यांच्यासाठी व्हाईट कॅप. म्हणजे एकूणच एक जबरदस्त संकल्पना पाहायला मिळते. तो बोलतोय या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याकडे आणि आपण बघतोय केतन मेहर पुन्हा एकदा आपल्या जवळचा एक चांगला चेंडू यावेळेस आपण बघतोय चेंडूचा पुढे टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि तितकीच चांगली या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी चेंडू समोरूनच बाउन्स करण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी कमी पावलांचा रनअप आहे तो केतन मेहरचा. दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. धावफलक या ठिकाणी रोखण्याचं काम केलं. अद्यापर्यंत आपण बघतोय 3 चेंडू फेकलेत, एकच धाव खर्ची केली होती, परंतु इथे मात्र पायावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूला फेकून दिलाय, हवेचा फायदा घेतलाय, चेंडू जातोय सरळ फाईन लेगच्या रिजन मध्ये. षटकार. षटकारांना आपण बघतोय धावसंख्येला आकार मिळतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 17 या आकड्यावरती. 17 धावा आतापर्यंत आपण बघतोय. ज्या गोलंदाज पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस आपण बघतोय चेंडू जातोय ऑफस्टिकच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा होता, पण या ठिकाणी आपण पाहिलं होतं विकेट किपरनं फेक तर केली होती, परंतु ती फेक थोडीशी खराब, स्वतःला सावरलंय. निर्धाव चेंडूची सांगता. केतन पुन्हा एकदा कमबॅक करतोय. मागचा चेंडू पायावर टाकण्याचा प्रयत्न केला होता, त्यावर आला होता षटकार. इथे मात्र पुन्हा एकदा कशा पद्धतीने मारण्याचा, लेग स्टिकच्या दिशेनं की ऑफसाईडच्या दिशेनं, परंतु अंतिम क्षणाला चेंडू बॅटची कडा घेऊन गेला. गलीच्या क्षेत्ररक्षकानं
हा चेंडू फील्ड केला, मिळते ती सिंगल. सिंगलच्या मदतीने आपण बघतोय 18 धावा. हॅलो, 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला मित्रांनो. 9च्या सरासरीने 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन षटक संपन्न झालेत मित्रांनो. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 9च्या सरासरीने आपण बघितलं होतं, पहिलं षटक फेकलं होतं ते गोलंदाज दिनेश उल्वेकरनं, दुसरं षटक फेकलं केतन मेहरनं आणि दुसऱ्या षटकाच्या अंती एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या तब्बल 18 धावसंख्येची ही गाडी आपल्याला पाहायला मिळते. 9च्या सरासरीने सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळते, मायलेज देते. परंतु बघूयात मागच्या सामन्यामध्ये 45 धावा देखील कमी पडल्या होत्या. या सामन्यामध्ये कितपत धावा जमा करण्याचा हेतू असेल, निर्धार असेल, तो आपण बघतोय. मॉर्निंग सुपरस्टार कर्जत या संघाचा सद्यस्थितीला आपण बघतोय 1 विकेट गमावली, ती चंद्रकांत ठाकरेच्या स्वरूपानं. परंतु मैदानावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतील सुधीर पवार, त्यानंतर किरण देशमुख. ही जोडी खेळपट्टीवर खेळ करते. सद्यस्थितीला त्यांच्या माध्यमातून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला, तो सुधीर पवार याच्या बॅटमधून. आता मात्र आपण बघतोय तिसरं षटक गोलंदाज राजेश पाटीलचं. राजेश पाटील तिसरं षटक आपण बघतोय. तिसरं षटक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. थोडीशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. सगळेच्या सगळे क्षेत्ररक्षक आपण बघतोय अगदी सीमा रेषेजवळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूणच शॉर्ट मिड विकेट आणि त्यानंतर आपण बघतोय सिली मिड ऑफ, हे 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत. आपण बघतोय चांगला चेंडू डावकुरे हाताचा गोलंदाज. पहिला चेंडू स्लोवर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता. 7 चेंडूला थोडंसं टर्न करण्याचा प्रयत्न केला. आपण ऑनस्क्रीन पाहू शकता. जबरदस्त कॅमेरा क्लॅरिटी आणि क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून एक जबरदस्त कव्हरिंग केलं जात आहे. सद्यस्थितीला आपण बघतोय आमचे कॅमेरामन त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा यावेळेस फुटवर्कचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला होता, परंतु झेल घेता आला नाही. झेल जातोय जमिनीला, होतोय दान आणि तिथे मिळते सिंगल. सिंगलच्या मदतीने आपण बघतोय या जीवनदानाचा फायदा उचललाय सद्यस्थितीला किरण देशमुख या फलंदाजानं. 2 रन माफ करा, या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सुधीर पवारला हे जीवनदान मिळतंय. सोपा झेल होता, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. एक सोपं समीकरण, एक विजयाचं सूत्र म्हणूयात आपण त्याला. इथे मात्र आपण बघतोय पंच करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू जातोय दस्तक देऊन त्या क्षेत्ररक्षकाला सीमारेषे पार. एक जबरदस्त चौकार. चोवीस धावा मित्रांनो धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आज बघतोय आपण या स्पर्धेचा शेवटचा दिवस. सगळे 40+ सहकारी, सगळी 40+ टीम या ठिकाणी मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. गेली की आपण बघतोय क्रिकेटला जिवंत ठेवण्याच्या इराद्यानं, आपल्यामधलं क्रिकेट संपलं नाही पाहिजे त्या इराद्यानं चालू असलेली ही स्पर्धा आपण बघतोय. इथे मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न केलाय, चांगला प्रयत्न. चेंडूचा पाठलाग केला जाईल का, परंतु चेंडू जातोय सीमा रेषे पार. अजून एक बॅक टू बॅक चौकार. तो का धावतोय? जबरदस्त इनिंग या ठिकाणी पाहायला मिळते ती सुधीर पवारच्या बॅटमधून. आपण बघतो बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी कर्जत मॉर्निंग सुपरस्टार आणि मॉर्निंगसाठी या ठिकाणी आपण बघतोय त्यांचा सकाळचा सराव कशा पद्धतीने या ठिकाणी मैदानावर करत असतील त्याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी आपण बघतोय. सुधीर पवार आणि त्याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आपण बघतोय. चौकारांची हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का? एकूण डाबा ते 28. एकूण डाबा 28. इथे मात्र आपण बघतोय पुन्हा एकदा प्रयत्न केला होता. गलीचा क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करेल तोपर्यंत मिळती आहे सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त या ठिकाणी क्रिकेट आपण बघतोय. सुधीर पवार त्यानंतर किरण देशमुख थोडंसं या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना आपण बघतो ना की कधी कधी स्लेजिंग क्रिकेट म्हणतो ना की ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर खेळतात, तशाच पद्धतीने या ठिकाणी आपण बघतोय थोडंसं चित्र या ठिकाणी आपण बघतोय. मनस्थिती बिघडवण्याचं काम केलं जात आहे किरण देशमुख आणि सुधीर पवार यांच्या माध्यमातून. परंतु पाहूयात सद्यस्थितीला 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 1 विकेट गमावली ती चंद्रकांत ठाकरेच्या स्वरूपानं. गोलंदाज राजेश तयार.
हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. जबरदस्त क्रिकेट म्हणावं लागेल, कौतुक करावं लागेल या जोडीचं, कारण आपण बघतोय आग ओकणारी फलंदाजी करतोय तो सुधीर पवार, परंतु किरणनं ओळखलाय. सद्यस्थितीला सुधीर एक चांगली फलंदाजी करतोय आणि त्याच्या वाट्याला जास्तीत जास्त चेंडू गेले पाहिजेत या इराद्यानं ही फलंदाजी आपण बघतोय. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला मित्रांनो. 10च्या सरासरीनं 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 22 या आकड्यावरती खेळतोय सुधीर, 2 या आकड्यावरती खेळतोय किरण आणि एकूण धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 30. जबरदस्त शृंखला पाहायला मिळते मित्रांनो. 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025 आपण बघतोय. 40+ रायगड जिल्हा अध्यक्ष अण्णा गावडे आणि त्यांची संपूर्ण कमिटी ही रायगड मास्टर बिग बॅश लीग आपल्याला पाहायला मिळते. खालापूर तालुका अध्यक्ष शशिकांत भंडारकर, त्यानंतर रसायनी अध्यक्ष अनंत गाताडे, त्यानंतर माजी रसायनी अध्यक्ष तुकाराम कुरंगळे, अभिनाथ कुरंगळे, पद्मनाभ मोईली, बरेचसे रसायनीचे खजिनदार आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण बघतोय हे रसायनी 40+ यांच्या माध्यमातून ही शृंखला आपण बघतोय साकारण्यात आली आहे. अविनाश कांबळे सचिव आहेत, त्यानंतर संदीप मुंडे सहसचिव आहेत, रतन पाटील सदस्य आहेत, मंगेश लबडे, त्यानंतर नितीन पाटील, संदीप माळी, रमेश तांडेल, भास्कर भोईर, प्रवीण जांभळे, रमेश कुरंगळे, विक्रांत शिंदे, गणेश मोरे, अशोक पाटील, धनाजी कुरंगळे, निलेश पाटील, दत्ता देसाई, त्यानंतर दशरथ मते, बरीचशी गँग आपल्याला पाहायला मिळते. कारण आपण नेहमी म्हणतो की क्रिकेट म्हटलं की 11 जण जमवणं कदाचित कठीण असतं, परंतु अण्णा गावडेंचं कौतुक करावं तेवढं कमीच. कारण अण्णा सरांनी 11 नाही तर 44 म्हणजे आपण बघतो ना की 4-4 टीम आपल्या रसायनीमध्ये तयार होऊ शकतात. इतके खेळाडू त्यांनी एकत्रित केलेत. क्रिकेट संपवलं नाहीये, क्रिकेट त्यांनी जिवंत ठेवलंय. त्या अण्णा सरांचं कौतुक करावं थोडं कमी, कारण आपण बघतोय त्यांच्या समवेत अजूनही मधुकर पाटील असतील, सुनील शेळके असतील, मनोहर खरिवले असतील, गजानन मालुसरे असतील, अमोल गौरी असेल, प्रकाश कुंभार, त्यानंतर भरत ठाकूर, डॉक्टर संजय कुरंगळे, संदीप पाटील, विशाल वाकडे, वाय बी पाटील सर, म्हणजे बरेचसे. जितकी नावं घेऊ तितकी कमी, कारण आपण बघायचं बघतो 40 नंतर एखाद्याला सांगितलं की मैदानावर चल तर कदाचित तो म्हणेल की मला थोडीशी घरची कामं आहेत. परंतु या ठिकाणी वेळ कसा मॅनेज करायचा, आपल्या या ठिकाणी आपण म्हणतो ना की संसाराच्या व्यापामधून क्रिकेटसाठी वेळ कसा द्यायचा हे अण्णा गावडे सरांनी सगळ्यांना संबोधित केलं आणि एक धाव आरोग्यासाठी या उक्तीप्रमाणे सगळ्यांना एकत्रित केलं. तर बघतोय आपण या ठिकाणी आपण पाहतोय सगळ्यांचे या ठिकाणी या सगळ्या धुरंधरांचं आपण स्वागत करूया आणि वळूयात पुन्हा एकदा या सामन्याकडे, जिथे चालू असेल मॉर्निंग सुपरस्टार कर्जत आणि नांदगाव वडगर हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक माफ करा, चौथं षटक संजय भास्कर चौथं षटक आपण बघतोय. ऑन स्ट्राईक किरण, चांगला प्रयत्न. इथे मात्र काय घडेल, डाव घेण्यासाठी प्रयत्न, मागच्या प्रत्येक चेंडूवर सिंगल डाव घेऊन स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं जात होतं ते किरण करवी, परंतु इथे मात्र थोडीशी निराशा. एक डाव घेण्याच्या नादामध्ये आपण बघतोय चेंडू बीट केला जातोय. आपण नेहमी म्हणतो की नजर अटी दुर्घटना घटी असं फलक लावलं जातं, परंतु इथे नजर ठेवणं गरजेचं असेल, कारण आपण बघतोय समोर आपल्याला पाहायला मिळेल मुंबई पुणे एक्सप्रेसवे. इथे मात्र धोका होऊ शकतो. फेक केली यष्ट्यांच्यावर, ज्या विकेटचा शोध होता तो शोध कंप्लीट केला जातोय. जबरदस्त सेन्सिबल क्रिकेट आपण ज्या पद्धतीने म्हणतो, एक इनिंग खेळण्याचा प्रयत्न केला या गोलंदाजाकरवी आणि आता मात्र ज्या फलंदाजाची विकेटचा शोध घेतला जात होता तो फलंदाजाचा शोध या ठिकाणी तो विकेट मिळवली जाते ती कर्जत मॉर्निंग सुपरस्टार संघाचा खेळाडू सुधीर मात्र परततोय 22 या आकड्यावरती.
जबरदस्त मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं मित्रांनो, समर्थ कडू बाद झाल्यानंतर थोडीशी परिस्थिती बिघडली होती, परंतु त्या परिस्थितीला सावरलं होतं. एक चौकार लगावून क्षेत्ररक्षकांनी मदत केली होती त्या संघाला जिंकण्यासाठी. तशीच काहीशी परिस्थिती या ठिकाणी आपण बघितलं होतं. सुधीर पवारला या ठिकाणी खेळपट्टीवर या स्ट्राईकवर आणणं गरजेचं होतं आणि ते गरजेचं काम करण्यासाठी प्रयत्न केला होता, परंतु ती धाव अपुरी पडली आणि त्या धावेचा आपण बघितलं होतं त्या धावबाच्या स्वरूपानं थोडासा जिवारी लागला तो धक्का, मी म्हणेन सुधीर पवारच्या स्वरूपानं. नवीन फलंदाज भगवान गायकवाड आपण बघतोय ऑन स्ट्राईक, त्यांना पाहू शकता. नवीन फलंदाज संजय भास्कर, काय गोलंदाजी, चांगला प्रयत्न संजय भास्करच्या माध्यमातून. इथे मात्र आपण बघतोय चेंडू जातोय फाईन लेगच्या रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत पाहायला मिळत आहेत. 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न होईल का? नकार दिलाय. 2 धाबा, 2 धाबेनिशी आपण बघतोय संघ जाऊन पोहोचला तो तब्बल 32 या आकड्यावरती. मागील प्रत्येक षटकामध्ये 10च्या सरासरीनं चालणारा संघ तो सुधीर, माफ करा या ठिकाणी संजय भास्कर या खेळाडूनं रोखून धरलाय, ब्रेक लावलाय तो धाबासंख्येच्या गाडीला. बत्तीस धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी आपण बघतोय संजय भास्कर ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. चांगला प्रयत्न इथे मात्र आपण बघतोय खेळाडूंना फक्त आणि फक्त प्रेक्षक बनवलंय. आमच्या या कमेंट्री बॉक्सला या ठिकाणी मानाचा मुजरा करताना हा चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पार. एक जबरदस्त असा टोला पाहायला मिळतोय. षटकार भगवान, काय जबरदस्त या ठिकाणी आपण बघतोय. त्याच्या माध्यमातून आपण बघतोय आत्ताच खेळपट्टीवर आला होता, परंतु खेळपट्टीवर जसा आला अगदी सेट होऊनच आला होता की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि भगवानच्या बॅटमधून आलेला हा षटकार आपण बघितला. या षटकारानं 38 धाबांचं लक्ष आतापर्यंत गाठलंय. बघूयात 50-55 धाबा जमा करणं बंधनकारक राहील. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं 45 धाबा देखील सहजतेने चेस झाल्या. नवीन फलंदाज आपण बघतो रिटायर्ड हर्ट झालाय तो फलंदाज किरण देशमुख. चांगला प्रयत्न पुन्हा एकदा, यावेळेस मात्र क्षेत्र निवडलंय लॉंगअप आणि वाडिश लॉंगअपच्या रिजन मध्ये. चांगला या ठिकाणी प्रयत्न केला जात होता झेल टिपवण्याचा, परंतु तिथे थोडासा प्रयत्न कमी पडला. गोलंदाजांना या ठिकाणी आपण पाहिलं होतं चांगला चेंडू फेकला होता. क्षेत्ररक्षकांनाही या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं होतं. तिथे मिळत आहेत धाबा तब्बल 2 आणि या 2 धाबांच्या मदतीनं 40 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. असं वाटलं होतं कदाचित या षटकामध्ये संजय भास्करनं पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 3 धाबा खर्च केल्या होत्या, परंतु नंतरच्या 3 चेंडूवर तब्बल आपण पाहिलं होतं पहिल्या 3 चेंडूवर एकही धाव खर्च केली नव्हती, परंतु नंतरच्या 3 चेंडूवर आपण पाहिलं तब्बल धाबा खर्च केल्या, त्यात 10 एकूणच 40 धाबा धावफलकावरती. तर भैया त्या ठिकाणी आपण स्वागत कक्षामध्ये आपण या ठिकाणी वळूयात. मी विनंती करतोय आमचे आयोजक या मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत तितकेच चांगले लेखक आणि एक जबरदस्त चित्रपट निर्माते आमचे संदीप सर राक्षे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन आमचे आयोजक संदीप सर राक्षे, एक प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि तितकेच चांगले लेखक संदीप सर राक्षे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. कोण करते स्वागत? एक नंतर आपण स्वागत वळूयात, परंतु एक शेवटचं षटक आपण बघतोय. स्लॉगवरचं षटक पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटच्या षटकाकडे सुपूर्द करण्यात आलाय. गोलंदाज जयदास पाटील, नंदादेवी नांदगाव वडघर या संघाचा आपण बघतोय. जयदास पाटीलच्या हातामध्ये शेवटचं षटक देण्याचा प्रयत्न केलाय. शेवटच्या षटकामध्ये कितपत धाबा जमा करेल, 50 ओलांडेल का? चांगला प्रयत्न, पहिला चेंडू पुढे फेकला होता काव कॉर्नरच्या रिजन मध्ये, चेंडूला फेकून दिलाय. दशरथ धुळे या फलंदाजानं पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आगाज केलाय. अगदी पॅव्हलियन मधूनच सेट होऊन आलेला हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. या षटकारानं धावफलक नेऊन ठेवलं ते सरळ 46च्या आकड्यावरती.
जबरदस्त सुरुवात. दशरथ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय भगवान. आग ओकणारी फलंदाजी चालू आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. दशरथने या ठिकाणी आपण बघतोय फुटवर्कचा वापर केला, अगदी क्रीजच्या हातभर बाहेर जाऊन या षटकाराला खेचून आणलाय. पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र आपण बघतोय थोडासा प्रेशर, थोडासा दबाव, थोडंसं वजन नक्कीच असेल, परंतु जयदासला कामगिरी चांगली करावी लागणार आहे. चांगला प्रयत्न. इथे मात्र आपण बघतोय चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न केला होता लॉंगनच्या रिजनमध्ये. चेंडू येते दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न आणि तोही मात्र या ठिकाणी पूर्णतः आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय या दोन्ही संघांमध्ये. 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळतोय. शेवटचं स्लॉग ओव्हरचं हे षटक आणि या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये एक धाव शॉट. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय एक रन शॉट असणार आहे. तर 47 धावा या ठिकाणी आपण बघतोय धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. एक रन ही पूर्ण केली नव्हती. 2 धाव्यांमधली एकूणच 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जयदास पाटील पुन्हा एकदा तयार. या ठिकाणी आपण बघतोय थोडंसं महागडं षटक. पुढचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केलाय. गलीचा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत पाहायला मिळते ती सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आपण बघतोय 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बाईकच्या स्वरूपाने ही धाव कंप्लीट करण्याचा पूर्ण केलाय. गोलंदाजावर आपण बघतोय जयदास पाटील. रायगड 40+ आपण पाहतोय. बिग बॅश लीग अगदी सुरुवात झाली होती 22 नोव्हेंबरला. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस मित्रांनो आणि या शेवटच्या दिवशी आपण पाहतोय ही स्पर्धा आज आपण बघतोय अगदी यशाच्या शिखरावर येऊन पोहोचले. परंतु पुन्हा एकदा जबरदस्त टोला लगावलाय. या क्षेत्ररक्षकाला पुन्हा एकदा प्रेक्षक बनण्यास भाग पडलाय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पार. या षटकामध्ये आलेला दुसरा षटकार. 50 धावा कंप्लीट झाल्यात मित्रांनो. या ठिकाणी जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळते मॉर्निंग सुपरस्टार कर्जत संघाचा. अशाच पद्धतीने आपण सांगत होतो की 50-55 धावा जर का झाल्या तर संघर्ष करण्याची ताकद नक्कीच तुमच्या गोलंदाजांना मिळेल आणि ती ताकद देण्याचं काम केलंय ते भगवान आणि साथी फलंदाज आपण त्याचं बघतोय आपण दशरथ. एक जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते. एका बाजूला आग तर दुसऱ्या बाजूला विहीर अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे ती नांदगाव संघाची. आणि अशा परिस्थितीतून आपण बघतोय एक चांगला चेंडू टाकणं गरजेचं असेल. शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील परंतु सध्या स्थितीला बघतोय 13 धावा अद्यापपर्यंत खर्ची केल्यात. ते या षटकामध्ये अजून कितपत धावा जमा करेल तो कर्जत संघ त्याकडे मात्र प्रेक्षकांचं लक्ष. फुलटा चेंडू. इथे मात्र फसवा चेंडू होता. धोका होऊ शकतो परंतु बघतोय आपण या ठिकाणी फक्त मिळते ती सिंगल. तरी सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने आपण बघतोय 55 धावा जमा झाल्यात त्या कर्जत संघाच्या. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक मित्रांनो. 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 षटकांचा हा सामना आणि या 5 षटकांमध्ये आपण सुरुवातीपासूनच सांगत होतो की किमान आपण पाहतोय 55-60 धावा जमा झाल्या तर नक्कीच गोलंदाजांना संघर्ष करण्याची ताकद मिळते. परंतु पाहूयात शेवटच्या चेंडूवर काय घडेल. चांगला प्रयत्न. पुन्हा एकदा लोअर फुटटॉस चेंडू फेकला होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय का परंतु पुन्हा एकदा या षटकातील तिसरा षटकार पाहायला मिळतोय. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. भगवान 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 आपण म्हणतो ना की करिश्मा कोणाकडून पाहायला मिळतो तो भगवानकडून. आणि तशाच पद्धतीनं आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी 3 षटकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. तर एकूणच धावफलकावर धावा पाहायला मिळतात तब्बल 61 आणि 62 धावांची गरज असेल. परंतु वळूयात या ठिकाणी स्वागत कक्षाकडे जिथे आपण पाहू शकता आमच्या मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत एक जबरदस्त व्यक्तिमत्व संदीप सर राक्षे जे पुण्याहून आलेत. एक जबरदस्त लेखक आणि तितकेच चांगले चित्रपट निर्माते आमचे संदीप सर राक्षे यांच्या ठिकाणी आगमन या ठिकाणी आपण बघतोय. स्वागत केलं जात आहे. मंचावर उपस्थित आपण पाहू शकता ऑन स्क्रीनवर अगदी जबरदस्त पर्सनॅलिटी त्यांची पाहायला आपल्याला मिळते. तितकेच चांगले लेखक तितकेच चांगले चित्रपट निर्माते संदीप सर राक्षे यांच्या ठिकाणी स्वागत केले जाते. आमचे अण्णा गावडे सर त्यानंतर वावी पाटील सर यांच्या माध्यमातून आपण बघू शकता शाल आणि पुष्पगुच्छातून या ठिकाणी त्यांना सन्मानित केले जाते स्वागत केले जाते. का करू नये. एक जबरदस्त नाव त्यांनी चित्रपट क्षेत्रामध्ये कमावलंय ते संदीप सर राक्षे यांच्या ठिकाणी स्वागत केलं जाते. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्यानंतर त्यांच्या समवेत या परिसरातील एक जबरदस्त उद्योजक प्रकाश शेठ चव्हाण यांच्या या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. प्रकाश शेठ चव्हाण त्यांचे आम्ही स्वागत करतोय.
40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग मध्ये आणि त्यांचं आम्ही स्वागत करतो या ठिकाणी दोन्ही मान्यवरांचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय। त्यानंतर आमच्या या स्पर्धेचे आपण बघतोय 40+ रायगड जिल्हा अध्यक्ष अण्णा गावडे यांचे मोठे बंधू रमेशजी गावडे यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन, कारण आपण बघतोय लहानपणापासून एकत्रित होते आणि आज या मंचावर आपण त्यांना एकत्रित पाहू शकता। ही बंधुरायांची जोडी मोठे बंधू रमेशजी गावडे, कारण आपण नेहमी म्हणतो ना की आपण आपल्या पाठीवर कोणी शाबाशीची थाप देणारा असेल तर आपण कार्य तितकंच चांगलं करतो आणि ते कार्य या ठिकाणी आपण बघतोय मोठे बंधू रमेशजी गावडे यांची थाप अण्णा गावडे सरांच्यावर आली आणि त्यांनी मात्र या सगळ्या 40+ धुरंधरांना एकत्रित करून आपण बघतोय सगळ्यांचं क्रिकेट जिवंत ठेवलं। त्यांचंही स्वागत। तर एका बाजूला आपण बघतोय पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला मित्रांनो आणि पहिल्या सत्राच्या अंती एकूण धावा जमा झाल्या तर तब्बल 61 आणि गरज असेल ती नंदादेवी नांदगाव वडगर संघाला 62 धावांची जिंकण्यासाठी। परंतु काय घडेल काय बिघडेल, कारण आपण म्हणतो ना की पुढच्या सामन्यामध्ये कोणता संघ आपलं स्थान पक्क करेल आणि कोणता संघ परतीचा प्रवास करेल यासाठी वळूयात आमच्या कॉम्बॉक्समध्ये होईल बदल, जिथे आपल्यासोबत जोडले जातील आमचे हरिभक्तपरायण समीर राणे सर आणि टीके माळी सर। थँक्यू। जी पोपेटा कळंबोळी आणि नेरळ टायगर संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की या नंतरचा सामना आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी व्यासपीठाच्या समोर यायचा आहे। अगदी शांत संयमी आणि चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं। गेली 9 दिवस सातत्यानं रायगड 40+ बिग ब्लास्टनं केलेली अतोनात मेहनत पाहायला मिळते। चांगलं क्रिकेट, चांगलं व्यक्तिमत्व आणि तितकंच चांगला हा क्रिकेटचा रोमहर्षक परिस्थिती पाहायला मिळते। अगदी चांगलं क्रिकेटच्या माध्यमातून मी म्हणेन रायगड 40+ बिग ब्लास्टनं ही शृंखला आयोजित केलेली आहे। धन्यवाद संजय दादा। टीके माई सरांचं देखील आपण स्वागत करूया, त्यांच्या विनंतीला मान देऊन। आज खरं तर संडे होता, माझा संडेचा दिवस, शॉपचा दिवस, पण जो टीके माली सरांचा आवाज आल्यानंतर कोण नाही म्हणणार आहे का? यावंच लागतं। भले मग तो विषय मानधनाचा असो नसो तो पुढची बात, परंतु एकदा का त्यांचा फोन आला का समालोचनाला असो गुणलेखकाला असो कोणी नाही म्हणणार नाही। इतकं त्यांचं कार्य मी म्हणेन टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहे। नाणेफेकीचा कौल करण्यासाठी डीजे पोपेटा आणि नेरळ टायगर या दोन्ही संघाच्या कर्णधाराला अण्णा गावडे स्वतः 40+ बिग बॅचचे अध्यक्ष सांगतात की पॅनल्टी बसेल। दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठाच्या समोर लगेचच नाणेफेकीचा कौल। आजचा शेवटचा दिवस आहे आणि चांगले सामने पाहायला मिळालेत आजच्या दिवसामध्ये। मी म्हणेन बॅटिंग करणाऱ्या मॉर्निंग सुपरस्टार कर्जतने धावा जमवल्या 30 चेंडूमध्ये 62 आणि 63 धावांचं भलं मोठं आव्हान। 62 टू 61 धावा जमवल्यात आणि नंदादेवी नांदगाव जी पनवेल पंचकृषी मधून आलेली टीम यांना करायच्या आहेत त्या 62 धावा 61 धावा जमवल्यात। रमेश गावडे यांना विनंती करतोय आदरणीय आमच्या अण्णा गावडे यांचे मोठे बंधू की नाणेफेकीचा कौल करायचा आहे ती म्हणजे नेरळ टायगर आणि डीजे पोपेटा कळंबोळी यांच्या दरम्यान। तिथे टॉक्स बॉक्स मध्ये
जमतील टॉस बॉक्स साठी आमचे अण्णा गावडेंचे मोठे बंधू हॅलो. आणि अण्णा गावडे स्वतः असतील, देवेंद्र माई असतील. देवेंद्र माई यांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स सांभाळायचा आहे. आम्ही वळतो सामन्याकडे, जिथे 30 चेंडूमध्ये धावा करायच्यात बॅटिंग करणाऱ्या नंदादेवी नांदगाव टीमला 62-61 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलंय. आमच्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जोडल्यात ते रोहित गाताडे सर. जबरदस्त क्रिकेटचं आयोजन पाहायला मिळालं गेली सातत्यानं 9 दिवस आणि आजचा शेवटचा दिवस आहे. नक्कीच समीर, आपण बघतो या ठिकाणी पाहू शकतो आपण नेरल टायगर्स आणि डीजी पोपेटा हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील आणि या 2 संघांमध्ये आपण बघतोय आमचे रमेश गावडे सर यांच्या शुभासन नाणेफेकीचा कौल करण्यात येतोय. टेल आणि नेरल टायगर संघानं हा टॉस जिंकलाय. नेरल टायगर संघानं हा टॉस जिंकलाय. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. दोन्ही संघांसाठी सूचना पण दिलेल्या आहेत. तर दोन्ही संघांचं नक्कीच आमचे अण्णा गावडे सर, मी सुरुवातीपासूनच सांगितलंय, तुम्ही त्यांचं प्रेमच बघा, त्यांची कडक शिस्त पाहू नका. कारण एक जबरदस्त या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळत आहे. एक चांगलं आयोजन. दोन्ही संघांना शुभेच्छा. वळूयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू. गोलंदाजीच्या मार्कर वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन आलाय तो तुषार जोशी. मदार असणारे, अगदी मी म्हणेन भलं मोठं आव्हान आहे. स्ट्राईक एंडला नांदगाव टीमचा लेफ्ट हँड बॅट्समन संजय पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाजी करणार कॅप्टन केतन मेहर. जबरदस्त आयोजन. 61 धावां 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय गोलंदाज तुषार जोशी. हा चेंडू लॉंगॉन सीमेरेषेजवळ षटकार जाणार का, झेल होणार आणि पहिला फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद करणारा हा गोलंदाज मी म्हणेन मॉर्निंग सुपरस्टार कर्जतचा. जबरदस्त फटका दिला होता आमचे टिके कुरंगे सर. अगदी पंच म्हणून त्यांचं नावलौकिक आहे, ज्यानं खरं आयुष्य मी म्हणेन क्रिकेटसाठी पदार्पण केलंय. हाऊस पाहिजे, ज्याला म्हणतात ना क्रिकेट आपल्या रक्तामध्ये असलं पाहिजे आणि त्याची प्रचिती मी म्हणेन टिके कुरंगे सरांनी नेहमीच दिलेली आहे. फलंदाज बाद झालाय, मैदानाच्या आतमध्ये जातोय नंदादेवी नांदगाव संघाचा नवीन फलंदाज राजेश पाटील. राजेश पाटील पारगाव एक नाव आहे, एक दर्जा, एक आग, एक शोला आहे. परंतु त्या आगला आणि त्या शोलेला फलंदाजीमध्ये कन्वर्ट करायला हवं. बॅटरनं आता जाणायला हवं. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट गेले. इथे या षटकामध्ये मी म्हणेन 62 धावांचा पाठलाग करायचे. कमीत कमी 15-20 धावा येणं गरजेचं आहे. जरी एखाद दुसरा चौकार आला आणि त्यानंतर सिंगल स्ट्राईक रोटेट झाल्या तरी 10 ते 12 धावा आल्या तरी मी म्हणेन ठरू शकतो. आणि सामना बघतोय आपण जो प्रतिस्पर्धी मॉर्निंग सुपरस्टार कर्जत आणि त्यांच्या विरोधात नंदादेवी नांदगाव. जबरदस्त क्रिकेट. नवीन बॅट्समन आलाय राजेश पाटील आणि फलंदाज बाद झालाय तो फलंदाज मी म्हणेन या क्षणी संजय पाटील. राजेश पाटील पाटील बंधूंची आगेकूच पाहताना दिसतीये. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. बॅटचा कडा गेलाय सरळ यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये. जोपर्यंत बॉलला कॅच घ्यायचं होतं की बॅटची कडा घेऊन गेला, परंतु बॉल कॅरी झाला नाही तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. नाराज आहे थोडासा, परंतु जितकं चांगली गोलंदाजी करतोय तितकी चांगली या फलंदाजांना करायला हवी. अगदी राजा पाटीलला मदार असणारे या फलंदाजाच्या खांद्यावर 62 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलंय बॉलिंग करणाऱ्या मॉर्निंग सुपरस्टार कर्जत टीमने. लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. पंच आमच्याकडे वाहतात आणि या स्वेअरच्या मदतीनं का होईना अतिरिक्त धावसंख्येला वाव मिळते आणि एका धावेच्या बरोबरीनं मी म्हणेन अकाउंट ओपन झालंय ते मी म्हणेन बॅटिंग करणाऱ्या नंदादेवी नांदगाव टीमचं. नंदादेवी नांदगाव जबरदस्त टीम. अगदी मी म्हणेन क्रिकेटची लयबद्धता, क्रिकेटचा संग्राम आणि क्रिकेटचा रणधुमाई पाहायला मिळते. त्या सायकल उचलायच्या आता. हा चेंडू सरळ जातोय बॅटची कळा घेऊन फाईन लेग रिदम मध्ये आणि यावेळेस लेग बाईची रन येते आणि एका धावेच्या बरोबरीनं धावफलक वधारतोय. धावफलकार धावा आहेत त्या अद्यापपर्यंत 2 धावा फलकार लागल्यात बॅटिंग करणाऱ्या नंदादेवी नांदगाव टीमचं. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय.
हा चेंडू मारण्याचा प्रयत्न, काय गोलंदाजी होताना दिसते गोलंदाजाकडून. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज. आणि अद्यापर्यंत तुषार जोशीनं चांगली चेंडूची फेकी करतोय. अद्यापर्यंत 3 चेंडूंची फेकी झाली आहे. रोहित गाताडी सांगतात 4 चेंडूंची ना, 4 चेंडूंची फेकी झाली. फलंदाज एक बाद झालाय आणि त्यानंतर आगेकूच करायची ती राजा पाटील आणि फलंदाज केतन मेहरला. 26 चेंडू 60 धावेंची गरज आहे अजूनही. हा चेंडू जबरदस्त फटका, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं वन बाउन्स, चौकार. जबरदस्त चौकार. पंचांचा 4 धावेंचा इशारा आणि 4च्या बरोबरीनं का होईना आता नंदादेवी नांदगाव टीमच्या धावफलकार स्कोरबोर्डला आकार येतोय. अगदी मी म्हणेन धावफलकार धावा नव्हत्या आणि आता तरी कुठेतरी मी म्हणेन या चौकाराने कुठे ना कुठेतरी आगेकूच करताना दिसते बॅटिंग करणारा नंदादेवी नांदगाव टीम. चांगली फलंदाजी यावेळेस केतन मेहरकडून 4 धावा आल्यात आणि नॉन स्ट्राईक फलंदाजी करणार राजा पाटील. अगदी मी म्हणेन या दोन्ही फलंदाजांना मदार असणारे टीम जिंकवण्यासाठी. जेवणाचा मनमुराद आनंद चालू आहे. ज्यांना कोणा करायचं असेल त्यांनी कुपन घ्यायचे आणि जेवायचं. अगदी 40+ने अगदी तंतोतंत नियम निर्माण केलेत. अगदी चहा जरी पाहिजे असेल तरी कुपन निर्माण केले. स्नॅक्स पाहिजे असेल तर, नाश्ता पाहिजे असेल तर कुपन आहे. या जबरदस्त आयोजनाचा हातखंडा पाहायला मिळतो. हा चेंडू सरळ खोलवर पद्धतीचा फलंदाज मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव चेंडूची फेकी होते. एकंदरीत एका षटकाचा खेळ झालाय आणि एका षटकाच्या खेळानंतर 1 बाद 6 धावा आल्यात. समीकरण बदलले. येणारे 24 चेंडू आणि 56 धावांची गरज असणार आहे ते बॅटिंग करणाऱ्या नंदादेवी नांदगाव टीमला. अगदी चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. संयमी क्रिकेट पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. परंतु गोलंदाज पहिल्या षटकामध्ये हॉबी ठरलेत. डीजी पोपेटा कळंबोली आणि नेरल टायगर यानंतरचा होणारा सामना अगदी जबरदस्त शेवटचा दिवस आहे आणि त्या दिवसामध्ये चांगल्या लढती पाहायला मिळाल्या. सनसिटी ब्लास्टर उल्वे आणि RCC बॉईज अलिबाग यांच्या दरम्यान पहिला सामना रंगला होता. गौरी स्पोर्ट्स उल्वे आणि रितू स्पोर्ट्स विंधणे याच्या दुसरा सामना आणि तिसरा सामना चालू आहे तो मॉर्निंग सुपरस्टार कर्जत आणि नंदादेवी नांदगाव यांच्या दरम्यान. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. खरं तर क्रिकेटची पंढरी पाहायला मिळते भारतामध्ये. क्रिकेट आणि क्रिकेटचा हा मादक सौंदर्य आपल्याला या रायगड 40+ 2025 बिग ब्लॅशमध्ये पाहावयास मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. तो गोलंदाज दशरथ धुले यावेळेस राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करणार. स्ट्राईक एंडला आता मात्र फलंदाज राजा पाटीलवर मदार असणारे. अगदी मी म्हणेन 24 चेंडू जिंकण्यासाठी 56 धावांची गरज असणारे बॅटिंग करणाऱ्या नंदादेवी नांदगाव टीमला मॉर्निंग सुपरस्टार कर्जत यांच्या प्रतिस्पर्धी विरोधामध्ये खेळताना. राहील
दशरथ धुले गोलंदाजीच्या मार्कवर आणि स्ट्राईक एंडला फलंदाजी करणार राजा पाटील. जिथे 24 चेंडू 56 धावा करायच्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर. हा चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेरून गेलेला चेंडू. पंचांचा मात्र स्वेअरचा इशारा येतोय आणि स्वेअरच्या मदतीनं अतिरिक्त धावसंख्येला वाव मिळतोय. धावफलक वाढतोय. धावफलकावर धावा आहेत त्या 7 धावा धावफलकावर लागल्या. पहिल्या षटकामध्ये अवघे 6 चेंडू आणि 6 धावा झाल्या होत्या आणि त्यानंतर नंदादेवी नांदगाव आगेकूच करताना दिसते. हा चेंडू लॉंगॉन आणि लॉंगॉनच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक तुतू मैमै भंबळ होताना दिसते, परंतु या 2 धावा काढतात दोन्ही फलंदाज चित्त्याच्या चपलाईनं. या 2 धावेंच्या बरोबरीनं का होईना धावफलक आता मात्र वधारतोय. धावफलकावर धावा आहेत त्या 9 धावा. येणारे 23 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. 23 चेंडू 53 धावा. देवेंद्र माई आपल्याला नंदादेवी नांदगाव टीमला बॅटिंग करणाऱ्या टीमला करायचा. हा चेंडू क्षेत्ररक्षक टप्प्याने उचलणार तोपर्यंत राजा पाटील आणि फलंदाज केतन मेहरनं 1 धाव पूर्ण केले. या एका धावेनिशी धावफलक वाढलाय. धावफलकावर धावा लागल्या त्या अद्यापपर्यंत 10. 1 बाद 10. संत आणि संयमी क्रिकेट पाहायला मिळते मैदानाच्या आत, जिथे 30 चेंडू 62 धावा करायच्या आहेत, परंतु दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि नंदादेवी नांदगाव टीमच्या धावफलकावर धावा लागल्यात 1 बाद 10. 1 बाद 10. संत आणि संयमी क्रिकेट पाहायवायस मिळते मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू सरळ भिरकावलाय. लॉंगॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षकानं झेल पकडलाय आणि फलंदाज मी म्हणेन केतन मेहर बाद. केतन मेहर फलंदाज बाद झालाय. अगदी मी म्हणेन ना, हाच तो दबाव का एकंदरीत 30 चेंडूमध्ये 62 धावा करायच्या आहेत आणि फलंदाज बाद झाला. हॅलो चालू करून द्या, चालू करून. नवीन फलंदाज नंदादेवी नांदगाव टीम कडून महेश उरणकर. अगदी महेश स्पोर्टचे प्रोप्रायटर, चांगले फलंदाज म्हणून ते पनवेल पंचकृषीमध्ये सातत्यानं खेळत आहेत आणि नंदा टीमची मदार असणार या फलंदाजांवर. दोन्ही फलंदाज राजा पाटील आणि महेश उरणकर अगदी चांगले गुणी खेळाडू म्हणून नावलौकिक आहेत नंदादेवी नांदगाव टीमच्या वतीनं. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज जशीच्या तशी गोलंदाजी करतोय तुम्ही म्हणेन. हा चेंडू बॅट साईज घेतलाय. सरळ चेंडू जातोय मैदानी लगत. चौकार जाणार का? चेंडू थांबलाय. कॅरी होत नाही बाउंड्री पर्यंत. तोपर्यंत महेश उरणकर सरांच्या बॅटमधून 2 धावा आणि ह्या 2 धावेनिशी धावफलक वाढलाय. धावफलकावर धाव्या त्या 2 बाद 12. 2 बाद 12. संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे, जिथे 30 चेंडू मध्ये 62 धावा करायच्या आहेत त्या बॅटिंग करणाऱ्या नंदादेवी टीमला. 20 चेंडू 50 धावेंची गरज आहे आणि प्रतिस्पर्धी मॉर्निंग सुपरस्टार कर्जत यांच्या विरोधात बॅटिंग करणाऱ्या नंदादेवी नांदगाव टीमला महेश उरणकर सरांवर मदार असणार आहे. एक गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाजी करतायत गोलंदाज. हा चेंडू दशरथ धुले यांच्या बॅटचा गोलंदाजीचा समाजाचा फक्त कट केलाय, पुश केलाय चेंडूला, परंतु 1 धाव येते तुतू मैमै क्षेत्ररक्षकांच्या बाबतीमध्ये. परंतु 1 धावर रन इन बिटवीन द विकेट चांगली म्हणावी लागेल खेळपट्टीवर दोन्ही फलंदाजांची. आणि या एका धावेच्या बरोबरीनं का होईना आता नंदादेवी नांदगाव टीमच्या धावफलकावर धावा जोडल्या गेल्यात त्या 13 धावा. 2 बाद 13. अजूनही 19 चेंडूमध्ये 49 धावा करायच्या आहेत. इथे चौकार षटकार मारावे लागतील. सामना जिंकायचा आहे, विजय मिळवायचा आहे, चौकार षटकार तुम्हाला मारावेच लागणार. हा चेंडू जबरदस्त टोलवलाय. सरळ क्षेत्ररक्षक उचलणार, फेकणार गोलंदाजाकडे. तोपर्यंत फलंदाजांना 1 धाव पूर्ण केले आणि एका धावेनिशी धावफलक वाढलंय. धावफलका धावा आहेत 14.
हॅलो, अजूनही धावफलकार धाव पाहिजे ते 18 चेंडू 48 म्हणजे 12. हॅलो, हा फरक पडतो त्याची ड्रीप क्लिक काय सर साऊंड सर ऑपरेट. यावेळेस राजा पाटील बॅटिंगच्या मार्फत मेन स्ट्राईक ऑन स्ट्राईक, गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज भगवान गायकवाड. हा चेंडू टोलवलाय सरळ लॉंगॉनच्या दिशेला, सीमेरेषेच्या बाहेर 6 धावेंसाठी षटकार. जबरदस्त फलंदाजी होताना दिसतेय आणि 6 धावेंच्या बरोबरीनं रोहित सर आता धावफलकाला आकार आलाय. देवेंद्र माई सर अगदी जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतंय. मला वाटतंय टीके माई सर जेवणाचा मनमुराद आनंद घेत होते, परंतु काही कारणास्तव पद्मांना सर काही ना काही टीके माई सरांना काम लागतं आणि त्यानिमित्त ते मायक्रोफोनवर जोडले गेलेत आमच्यासोबत कॉम्बॉक्समध्ये. नाही, कसं आहे समीर, आपलं काम म्हणजे एका सैनिकासारखं काम आहे. कधी सुट्टी जाहीर करतात, दिवाळीची सुट्टी, आणि आयत्या वेळेला कॅन्सल करून पुन्हा तुम्हाला बोलवण्यात येत आहे. त्यामुळे आपला जॉबच तसा आहे, त्यात आपण काहीच नाही करू शकत. निश्चित आपलं म्हणणं रास्त आहे सर. वळूया मैदानाच्या आतमध्ये, जिथे बॅटिंग करणाऱ्या नंदादेवी नांदगाव टीमला 17 चेंडू 42 धावा करायच्या आहेत. 17 चेंडू 42 धावा. महेश उरणकर आणि राजा पाटीलवर मदार असणारे नंदादेवी नांदगाव टीमची. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आत पाहायला मिळतंय. धावफलकार धावा आहेत त्या 20 धावा धावफलकार आहे. चांगलं क्रिकेट. राजा पाटील ऑन स्ट्राईक. हा चेंडू जबरदस्त भिरकावला. झेल होणार का? गोलंदाज स्वतः झेल पकडणार आणि राजा पाटील याच्या खेळाचं अंत होतंय. फलंदाज बाद. यस हा कॉटन. फलंदाज बाद झालाय. राजा पाटील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. प्रदीप मुकादम. अगदी जबरदस्त फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय प्रदीप मुकादम. नवीन फलंदाज महेश उरणकर सरांवर जबाबदारी असणारे नंदादेवी नांदगाव टीमची. प्रदीप मुकादम आणि महेश उरणकर हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. टीके माई सर आणि देवेंद्र माई सर. अगदी चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये पहिला सामना रंगला होता तो सनसिटी ब्लास्टर उलवे आणि RCC बॉईज अलिबाग. त्यानंतर दुसरा सामना गौरी स्पोर्ट्स उलवे आणि ऋतू स्पोर्ट्स विंदळे. आणि तिसरा सामना आता चालू आहे उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी. मॉर्निंग सुपरस्टार कर्जत आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी विरोधात खेळत आहे ते नंदादेवी नांदगाव टीम. नंदादेवी नांदगाव येणारे मी म्हणेन 16 चेंडू 42 धावांची गरज आहे बॅटिंग करण्यासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आत प्रदीप मुकादम. साईदीप हॉटेलचे प्रोप्रायटर महेश उरणकर यावेळेस स्ट्राईक एंडला. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. अगदी मी म्हणेन अजूनही 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 41 धावा करायच्या आहेत. फलंदाजांना टोलवा टोलवी करायला लागेल. हा मी म्हणेन कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची फेकी होती. आता फलंदाजांना टीके माई सर कुठे ना कुठेतरी चौकार षटकार मारावे लागतील. 14 चेंडू आणि धावफलकावर 41 धावांची गरज आहे रोहित सर जिंकण्यासाठी बॅटिंग करणारा नंदादेवी नांदगाव टीमला. हा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा स्वेरचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येला वाव मिळतोय आणि 1च्या बरोबरीनं का होईना आता धावफलक मात्र वाढलंय. 3 बाद 22 धावा धावफलकावर लागल्यात. येणारे 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 40 धाव्यांची गरज. चेंडू आणि धावा यांचं सक्षम अंतर पाहिलं तर चेंडू कमी आणि धावा जास्त अशी परिस्थिती बॅटिंग करणाऱ्या नंदादेवी टीमला पाहायला मिळते. हा चेंडू कव्हर एक्स्ट्रा कव्हरनं फक्त टोलवलाय. फलंदाज महेश उरणकरने 1 धाव येते आणि 1च्या बरोबरीनं आता धावफलक वाढलाय. क्रिकेटमध्ये
मध्ये अनिश्चितीचा खेळ आहे. अजूनही 13 चेंडू बाकी आहेत आणि 39 धावांची गरज आहे. एका दुसरे मोठे फटके जर मारले तर मी म्हणे कुठे ना कुठेतरी धावफलकाला नंदादेवी नांदगाव टीमच्या धावफलकाला आकार येईल. वळूया सामन्याकडे. मैदानाच्या आतमध्ये अतिशय रोमांचक सामना चाललाय रोहित सर. अगदी मी म्हणेन 13 चेंडू आणि 39 धावांची गरज पाहायला मिळते ती बॅटिंग करणाऱ्या टीमला. हा चेंडू लॉंगांच्या दिशेला जातो. क्षेत्ररक्षक टप्प्यानं चेंडूला उचलणार, गोलंदाजाकडे फेकणार. तोपर्यंत फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केले आणि एका धावेनिशी धावफलक वधारलंय. धावफलकावर धावा लागल्यात त्या अद्यापपर्यंत मी म्हणेन 24 धावा. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 38 धावांची गरज आहे. 12 चेंडू 38 धावा. आता मी म्हणेन फलंदाजांना हाणामारी करावी लागेल पहिल्या चेंडूपासून. पाणी घेऊन जायचं, पाणी. नक्कीच समीर, 22 तारखेपासून आपल्या या 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीगला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या दिवसापासून अनेक मान्यवर विविध क्षेत्रातील सर्व मंडळी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत. आणि आज होम मिनिस्टर क्वीन सानिका राजगुडे, जी महाराष्ट्राची लाडकी निवेदिका आहे, ती आज आपल्या या 40+ मास्टर्स बिग बॅश लीगसाठी आलेली आहे, ज्यांनी 500हून अधिक कार्यक्रमांचं यशस्वी सूत्रसंचालन केलंय. महाराष्ट्रभर आपल्या आवाजाची आणि शैलीची जादू निर्माण केलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन होम मिनिस्टरचे कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या होस्ट केलेले आहेत आणि विविध नेत्यांच्या सभा आणि सिने कलाकारांच्या चे कार्यक्रम त्यांनी यशस्वीरित्या केलेले आहेत. आपल्या गोड अशा सुमधूर आवाजानं, सुंदर अशा सूत्रसंचालनानं संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ पाडणारी निवेदिका सानिका राजगुडे गिरवले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. असं म्हणतात की काही व्यक्तिमत्व अशी असतात की त्यांच्या एंट्रीनेच सगळं वातावरण बदलून जातं. त्यांचा आवाज म्हणजे एक आत्मविश्वासाचा झंकार आणि त्यांचं हास्य म्हणजे प्रत्येक हृदयाला दिलेला एक नवा जोश असतो. अशी ही तरुण निवेदिका आपल्याच या रसायनी परिसरातील गिरवले गावची सुकन्या सानिका राजगुडे, होम मिनिस्टर क्वीन, त्यांचं आगमन इथे झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. 40+चे अध्यक्ष आमचे आदरणीय अण्णा गावडे, YB पाटील साहेब, सूर्या मस्कर, त्यानंतर संतोष म्हात्रे, अनंत गाताडे यांनी सन्मानपूर्वक त्यांना व्यासपीठावर आणलेलं आहे. त्यांचं पुनश्चः मनापासून 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद टीके माई सर. आणि त्यांचं देखील आपण रायगड 40+ बिग ब्लॅश मध्ये मनपूर्वक स्वागत करूया. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय सुधीर पवार. अगदी जबरदस्त हा गोलंदाज आहे. सुधीर तांडेलची आठवण करून देणार का सुधीर पवार या गोलंदाजीमध्ये, हे पाहणं गरजेचं आमचे आहे. विजय चौधरी यांचंही इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. CA ना, चार्टर्ड अकाउंटंट, सगळ्यांचा लेखाजोखा, फॉर्म नंबर 16, त्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न्स यामध्ये नेहमी बिझी असणारे आमचे चौधरी साहेब. क्रिकेटवर त्यांचं नितांत प्रेम आहे. ते चौधरी साहेबांचं इथे स्वागत करण्यात येतं. मला असं वाटतं संदीप मुंडेंची आता स्पर्धा आहे, त्यामध्ये त्यांनी एक टीम त्यांची त्या स्पर्धेमध्ये उतरवलेली आहे. अनंत गाताडे 40+चे अध्यक्ष स्वागत करतायत ते आदरणीय चार्टर्ड अकाउंटंट चौधरी साहेबांचं. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. 11 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या नंदादेवी नांदगाव टीमला. यावेळेस महेश उरणकर सर ऑन स्ट्राईक फलंदाजी करतायत. षटकार चौकार मारावे लागणार आहेत फलंदाजांना. आता जाणायला हवं फलंदाजांना की गोलंदाजाचा हा चेंडू उंच गेलाय, लांबी मोठी आणि उंची कमी असं पाहायला मिळते, परंतु गोलंदाजानं उलटा कॅच घेतला. जितकी स्तुती करावी तितके कमी. आणि फलंदाज महेश उरणकर बाद, फलंदाज बाद होतोय तो नंदादेवी नांदगाव टीमचं. समीकरण बदलता येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 37 धावांची गरज. अगदी चांगलं क्रिकेटच्या नजरेतून क्रिकेट बघावं मिळेल का, परंतु सामना एकतर्फी होतोय की काय टिके माई सर, असा तर पाहायला मिळते. अगदी मी म्हणून अडकून ठरलाय. जसं म्हणतात ना, एखाद्या प्रकारे कोणत्याही सामन्याला चाप लावला जातो तसं थांबून ठेवलंय तो बॅटिंग करणाऱ्या नंदादेवी नंदा टीमला. नाही, त्याचं कारण क्षेत्ररक्षकांना द्यायला पाहिजे. हा झेल नव्हता खरं तर, परंतु या उंचावर हवेत गेलेल्या चेंडूला झेलामध्ये परिवर्तित केलं ते क्षेत्ररक्षकांनी. त्यामुळे होतं काय, एक
उरणकर सारखा, महेश उरणकर सारखा एक तगडा फलंदाज इंज्युअर्ड असताना पण तो आज आलाय. कशासाठी तो आलाय तर संघाला जिंकून देण्यासाठी. मात्र त्याचीच विकेट काढणं आणि अशा पद्धतीनं विकेट काढणं म्हणजे क्षेत्ररक्षकांची वाहवा करण्यासारखं हे उदाहरण आहे. निश्चित सर, आपलं म्हणणं रास्त आहे. 40+ रायगड मास्टर बिग ब्लॅकची हीच तर खासियत आहे. अगदी 40+ झालेत, परंतु 18 वर्षाच्या तरुणांना, खेळाडूंना लाजवेल अशी त्यांची फलंदाजी सातत्याने आपण 9 दिवस पाहिली या मैदानामध्ये. आणि 40+ बिग ब्लॅक मास्टर लीग 2025 मध्ये जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी गेलाय रोहन कोहली. यावर मदार असणारे हा चेंडू लंगान आणि लंगापच्या मध्ये फलंदाज क्षेत्ररक्षक झेल पकडणार का? झेल सुटलाय, परंतु 2 धावा आल्या. त्या 2 धावेनिशी नंदादेवी नांदगाव टीम पोहोचते आहे. ती अद्यापपर्यंत मी म्हणेन 27 या धाव संख्येवर येणारे 9 चेंडू 35 धाव्यांची गरज असणारे. पाणी द्यायचं आहे क्षेत्ररक्षकाला, पाणी द्यायचं आहे अगदी मी म्हणेन. आणि खरंच रायगड 40+ मास्टर लीग 2025 बिग बॅचचं हे पर्व पाहायला मिळते. 1 धाव आरोग्यासाठी हे पाहायला मिळते. अगदी 40+चे जरी खेळाडू असले, 50+चे जरी खेळाडू असले टीके माई सर, परंतु त्यांचा ज्याला फिटनेस म्हणतो ना, फिटनेस इज ज्याला म्हणतात ना, टाईम इज मनी, मनी इज नॉट टाईम, लाईफ इज मनी, मनी इज नॉट लाईफ, अशा पद्धतीनं मी म्हणेन क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी आगेकूच करताना दिसतात हे सगळे क्षेत्ररक्षक खेळाडू. नाही, 1 धाव आरोग्यासाठी हा मूलमंत्र घेऊन 12-13 वर्षांपूर्वी अण्णा गावडेंनी ही संकल्पना आपल्या परिसरामध्ये रुजवलेली आहे. आणि आता कॉम्पिटिशनचं स्वरूप, स्पर्धेचं स्वरूप आता या 40+ला, 45+ला, 50+ला दिलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांच्यातला जो फिटनेस आहे सगळ्या खेळाडूंचा, तो फिटनेस आपल्याला अक्षरशः या मैदानावर पाहायला मिळतोय. 9 चेंडू 35 धावांची गरज आहे. आणि हा चेंडू सरळ दिशा दिले फलंदाजानं. 1 धाव येते, तू माय थोडी भंबल होताना देते फिल्डिंगच्या मार्फत, परंतु 2 धावा आल्यात या दोन्ही फलंदाजांच्या बाजूनं. आणि 2च्या बरोबरीनं टीमचं धाव फलक वाढतंय. 29 धावा धाव फलकावर लागल्या. 4 फलंदाज रोहित गाताडे सर सांगतात बाद झाले. येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 33 धावांची गरज असणार आहे. ते बॅटिंग करणाऱ्या नंदादेवी नांदगाव टीमला मॉर्निंग सुपरस्टार्स कर्जत यांच्या प्रतिस्पर्धी विरोधात मध्ये खेळताना टीके माई सर काय होईल, काय बिघडेल हे सांगणार. यावेळेस ब्लॉक हॉलमध्ये चेंडू लॉंगॉनला क्षेत्ररक्षक टप्प्यानं उचलणार. चांगली क्षेत्ररक्षक, तितकीच चांगली रन इन बिटवीन द विकेट. 1 धाव येते आणि 1 धावेनिशी धाव फलक वाढलाय. धाव फलकावर धावा लागल्या त्या 30. येणारे 7 चेंडू आणि 32 धावा जिंकण्यासाठी. 7 चेंडू 32 धावा येणार का? 7 चेंडू 32 धावा रोखणार का? आणि फलंदाज 7 चेंडू 32 धावा करणार का? हे पाहणं देखील इथे महत्त्वाचं ठरणार आहे. लोअर फुटबॉल पद्धतीचा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडूची फेकी होते. षटक संपतोय. 4 चेंडूचा खेळ संपला. एकंदरीत 24 चेंडूचा खेळ संपला. आणि येणारे 6 चेंडू आणि मात्र जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. फलंदाजीसाठी दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4 फलंदाज सर बाद झालेत. येणारे 6 चेंडू 32 धावा करणार का? आपला अनुभव काय सांगेल हे पाहणं देखील आमच्यासाठी आकर्षक ठरणार आहे आजच्या दिवसामध्ये. समीर, काय झालंय क्रिकेटमध्ये अनुभव जरी आपल्याकडे असला तरी कोणती भाकीतं करणं म्हणजे फार चुकीचं आहे. 1983चा वर्ल्ड कप इंडिया जिंकेल असं कोणीही म्हणत नव्हतं, परंतु इंडियानं वर्ल्ड कप जिंकला. आत्ताची होणारी वुमन्स वर्ल्ड कप तेही इंडिया जिंकेल असं वाटत नव्हतं बऱ्याच जणांना. त्यामुळे तिकीटं फक्त 100 रुपये आणि 150 रुपयाची तिकीटं सेमीफायनलची मॅच होईपर्यंत होती. परंतु इंडिया जशी फायनलमध्ये गेली 100-150 रुपयाचं तिकीट 8,000वर पोचलेलं. त्यामुळे क्रिकेटमध्ये भाकीत करणं कठीण आहे, परंतु 5 षटकार आणि 1 चौकार असं समीकरण होऊन बसलेलं आहे. 6 चेंडूमध्ये 32 धावा म्हणजे 5 षटकार आणि 1 चौकार मारला तर हा सामना फलंदाजी करणारी टीम जिंकू शकते. परंतु आता या परिस्थितीमध्ये तरी कागदोपत्री हा सामना मला असं वाटतं कर्जतच्या बाजूने झुकलेला दिसतो. निश्चित आपलं म्हणणं रास्त म्हणजे क्लिअर आहे. परंतु कसं आहे, क्रिकेट या निश्चितीचा खेळ आहे. फलंदाज मारणार का जर तरची गोष्ट आहे. परंतु सामन्याची हवा मॉर्निंग रायझिंग सुपरस्टार कर्जत टीमनं काढून घेतले हे मात्र स्पष्ट केलेलं आहे. आणि आपलं म्हणणं खरोखर या शब्दाला रास्त आहे. गोलंदाजीच्या मार्कवर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय शिर्के ऑन स्ट्राईक फलंदाजी करतोय. फलंदाज रोहन कोहली आणि नॉन स्ट्राईकला फलंदाजी करतोय तो फलंदाज प्रदीप मुकादम.
हा पहिला चेंडू, निर्धाव चेंडूची फेकी आहे. बघा जितकी मी म्हणेन मॉर्निंग सुपरस्टार कर्जत टीमनं या सामन्याची हवा काढून घेतले. सामना होता कुठे आणि सामना ठेवला कुठे. गणेश मोरे यांचं आपण स्वागत करूया. अगदी 40+ खाणे आंबिवलीचा हा खेळाडू जितका चांगला खेळाडू आहे तितका चांगला तो कबड्डी मास्टर देखील आहे आणि त्याचा देखील आपण रायगड 40+ बिग ब्लास्ट 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत करूया. लॉंगॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूला उचलणार, यष्टीरक्षकाकडे फेकणार, धावा मात्र वाढणार. आता मात्र समीकरण बदललंय सर. देवेंद्र माई सर आणि टिके माई सर, माई बंधूंची ही जोडी. अगदी टिके माई सरांचं नाव तोंडात असतं परंतु देवेंद्र माई सरांचं नाव देखील आज तोंडात आलं. यांचं देखील आपण या 40+ बिग ब्लास्ट मध्ये 2025 मध्ये स्वागत करूया. 4 चेंडू आणि 31 धावांची गरज असणार आहे नंदादेवी नांदगाव टीमला. हा चेंडू लगामच्या मध्ये सीमेरेषेच्या बाहेर झालाय. 6 धावांसाठी षटकार उशिरा आला का होईना परंतु षटकार आला आणि याचा फायदा मी म्हणेन त्यांच्या स्कोरबोर्डला होईल नंदादेवी नांदगाव टीमच्या. समीकरण बदललंय. येणारे 2 चेंडू आणि 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 25 धावांची गरज असणार आहे. नाही, फलंदाजांनी अजून हिंमत हारलेली नाहीये. मस्त फटका टोलवला, ओव्हर पिच चेंडू होता आणि लॉंगॉनला 6 मारणं 70 मीटरच्या पुढे साधारण 72-73 मीटरचा हा षटकार होता. हा लोअर फुटबॉल पंदाचे लॉंगॉन आणि लॉंगॉपच्या मध्ये जातोय. दोन्ही क्षेत्ररक्षक धावताय. चेंडूला अडवणार, गोलंदाजाकडे फेकणार, तोपर्यंत 1 धाव आले. समीकरण मात्र बदललंय. येणारे 2 चेंडू आणि 24 धावांची गरज. अगदी डबल धावा मी म्हणेन बॅटिंग करणाऱ्या नांदगाव टीमला पाहायला मिळाल्या. पहिला ही धीमी सुरुवात कदाचित मी म्हणेन सामना हरवण्यास कारणीभूत ठरेल ती नंदादेवी नांदगाव टीमला. अगदी पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, 0 चालू होती ना, 6 धावा. दुसऱ्या षटकात 14, तिसऱ्या षटकात 10 आणि चौथ्या षटकामध्ये 6 आणि फलंदाज कॅच फलंदाज बाद झाला. सुधीर या क्षेत्ररक्षकानं झेल पकडला. आमचे पाहुणे दिनेश पोपेटा, DG कन्स्ट्रक्शन कळंबोलीचे ओनर दिनेश पोपेटा यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. जबरदस्त त्यांचा संघ खेळलेला आहे आणि कळंबोली संघ मन्नीचा संघ, मन्नीच्या नेतृत्वात खेळणारा हा संघ आता थोड्या वेळात मला वाटतं मैदानात उतरणार आहे. तर दिनेश पोपेटांना विनंती आहे की आपण कृपया स्टेजवर या. पुढचा टॉस झालाय का? ओके. एक शेवटचा चेंडू मला असं वाटतं शिल्लक आहे ना समीर? हा आणि 24 धाव्यांची गरज आहे. 1 चेंडू 24 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज जसाच्या तसा उभा आहे. यावेळेस फलंदाज तयार आणि हा सामना जिंकलाय तो मी म्हणे मॉर्निंग सुपरस्टार कर्जत टीमनं सर. जबरदस्त सामना पाहायला मिळाला. एका हाती सामना झुकला तो मॉर्निंग सुपरस्टार कर्जत या टीमच्या बाजूनं. आता यानंतरचा होणारा सामना DJ पोपेटा कळंबोली आणि नेरळ टायगर म्हणजे प्रतिस्पर्धी कर्जत विभागाच्या 2 टीम पाहायला मिळाल्या दोन्ही सामन्यामध्ये. एकतर मॉर्निंग सुपरस्टार कर्जत आणि नेरळ टायगर. आणि आता हा सामना पाहायला मिळणार. बघूया आपण वया कॉम्बॉक्समध्ये आदरणीय गुरुवर्य टिके माई सर आणि देवेंद्र माई सर या दोन्ही माई बंधूंकडे. धन्यवाद समीर. आजच्या या शेवटच्या दिवशी या 40+